Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई वाशी येथील 17 प्लाझामध्ये असलेल्या एका हॉटेलने मराठी भाषेत गाणे वाजवण्यास 2 ते 2.5 तास नकार दिल्यामुळे नवी मुंबई वेडिंग इव्हेंट असोसिएशनच्या मेंबर स्वाती पाटील यांनी आवाज उठवला। तसेच कुठेतरी मराठी भाषेचा होणारा अपमान या तरुणीच्या लक्षात येऊन तिच्या सळसळत्या पेटून उठलेल्या रक्ताने मराठी गाणे का वाजवत नाही असा रोखठोक सवाल करून नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष यांना व्हिडिओ काढून तक्रार केली होती। स्वाती पाटील यांनी मराठी मुद्द्यावरून उठवलेल्या आवाजाला नवी मुंबई वेडिंग इव्हेंट असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच फाउंडर मेंबर यांनी एकत्रित येऊन पाठिंबा दर्शविला असून मराठी जपण्याचे केलेले काम आणि मराठी विषय असलेला अभिमान लक्षात घेऊन आज स्वाती पाटील यांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी नवी मुंबई वेडिंग इव्हेंट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ढसाळ, सचिव उमेश दरवेज, खजिनदार कैलास मुद्रस, सभासद सचिव जाधव, संतोष भोसले, दिलीप रोकडे, नितीन बदावणे, दिनेश पाटील व इतर मेंबर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्वांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याविषयी स्वाती पाटील यांनी केलेल्या आवाजाला पूर्णपणे पाठिंबा असून संपूर्ण महाराष्ट्रासह नवी मुंबईच्या हॉटेलांमध्ये मराठी गाणी वाजलीच पाहिजेत, त्यासाठी आम्ही कठोर भूमिका घेणार असल्याचे सांगितले। नमस्कार, माझं नाव प्रकाश ढसाळ। नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या संघटनेतील एक फाउंडर मेंबर श्रीमती स्वाती पाटील मॅडम यांचं जे SK इव्हेंट म्हणून त्या जे अँकरिंगचं काम करतात त्या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्ट ऑफ पंजाब हे नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मराठी गाणं न वाजवण्यावरून एक मुद्दा आला होता आणि त्यावेळेला त्यांच्या सहकार्यासाठी आज त्यांनी जो आवाज उठवला होता आणि त्याला काही कमेंट्स येत आहेत। काही लोकांचं असं म्हणणं आहे की स्वाती पाटील मॅडम ह्या त्याचा गैरफायदा घेत आहेत किंवा त्यातून त्यांना काहीतरी प्रशंसा हवी आहे, परंतु आम्ही सर्व जनतेला आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मिता जपणाऱ्या माझ्या मराठी बांधवांना विनंती करीत आहोत की हा मुद्दा एका महिलेने उचलून धरलेला आहे, कुठल्याही नावारूपासाठी नाही। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ज्या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला त्या महाराष्ट्राच्या लोकांना हे कळलं पाहिजे की परकीय राज्यातून आलेली लोकं आपला व्यवसाय इथे उपजत असताना आपण सर्वजण त्यांना आपलं म्हणतो, परंतु ती लोकं आजही आपल्या मराठी गाण्यांना आपलं म्हणत नाही। हा खूप लांछनास्पद मुद्दा त्यांच्या स्वतःच्या मनाला पटला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आणि आज आमच्या संघटनेतील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला आणि सर्वांनी त्यांना एकमताने सांगितलं आहे की भविष्य कालखंडामध्ये या मुद्द्यावरून तुम्हाला जिथे जिथे आमचं सहकार्य लागेल तिथे तिथे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला सहकार्य करू। इथून पुढचा निर्णय म्हणजे सर्वप्रथम आम्ही आमच्या संघटनेची एक कमिटीची बैठक घेऊ, त्या बैठकीमध्ये आम्ही विचारविनिमय करू आणि टेस्ट ऑफ पंजाब नावाचे जे हॉटेल आहे त्यांना आमच्याकडनं एक लेटर जाईल की भविष्य कालखंडामध्ये असं पुन्हा जर का घडलं तर याची त्यांना जे काही न्यायालयीन लढाई असेल त्यासाठी त्यांनी तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व अशा अरेरावी करणाऱ्या हॉटेल मालकांना एक चपराक देण्याची आमची आता तयारी आहे की भविष्य कालखंडामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असं कुठेही घडता कामा नये आणि जर असं घडायची कोणाची हिंमत असेल तर त्यांनी हे करू नये, जेणेकरून त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा गाशा गुंडाळून त्यांच्या राज्यात जावं लागेल। ही आमची त्यांना एक टोकाची भूमिका असेल। आणि थोड्याच दिवसापूर्वी त्यांनी एक प्रोग्राम केला होता वाशीमध्ये टेस्ट ऑफ पंजाब या हॉटेलमध्ये, तर तिथे मराठी गाणी वाजली नव्हती म्हणून त्यांनी तो मुद्दा उचलला होता की बाबा इथे मराठी गाणी का वाजत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, असं का होतं आहे। तर त्यांना कुठेतरी त्यांच्या त्या गोष्टी त्यांना त्या पटल्या नाहीत म्हणून त्यांनी हा मुद्दा उचलला की महाराष्ट्रामध्ये मराठी गाणे वाजलंच पाहिजे। तर त्यांनी तो मुद्दा उचलला आणि तो थोडासा हायलाईटही झाला होता, पण नंतर आम्हाला असं कळलं की त्यांनी फक्त मनसे वगैरे काही कार्यकर्ते जाऊन तिथे त्यांनी थोडंसं धाडस दाखवलं, गाणी वगैरे लावली, पण मला वाटतं की त्यांनी फक्त एकच गाणं लावलं आणि त्याच्यापुढे ते गाणं लावतील नाही लावतील ही गोष्ट आम्हालासुद्धा माहीत नाही आहे। पण महाराष्ट्रामध्ये असे कोणतेही हॉटेल्स असतील किंवा कुठेही असे काही प्रोग्राम असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठी गाणे लागत नसतील तर हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकदम आपण कुठेतरी दुसरीकडेच चाललो असं वाटते, कारण की इतर राज्यामध्ये त्यांच्या भाषेचा जो
स्वाभिमान आहे ते लोक बाळगतात, तसं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि स्वाती पाटील मॅडमनी जो हा मुद्दा उपस्थित केला आहे याच्याकडे गांभीर्याने मराठी समाजाने एकत्र येऊन लक्ष द्यावं की बाबा याच्यापुढे कुठेही असं काही होतं कामा नये की महाराष्ट्रामध्ये मराठी गाणीच बोला किंवा मराठी भाषा बोला ही वापरलीच पाहिजे. कोणत्याही राज्यातून आलेले लोक असतील, आम्ही त्यांच्या भाषेचा द्वेष करत नाही आहोत, पण आमच्याही भाषेचा त्यांनी स्वाभिमान बाळगावा, कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. तर ह्या गोष्टीची म्हणजे आम्हालाही अभिमान आहे की बाबा आमची मराठी भाषा कुठंतरी गळचेपी नाही झाली पाहिजे त्या भाषेची. म्हणून स्वाती मॅडम पाटीलनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्यासाठी आमची नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन त्यांच्या ह्या मुद्द्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही. महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच आव्हान करेल की आज जागोजागी बघितलं जातं आपण की कोणी येतो काही बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान झालेला आहे काही गोष्टींमध्ये. मराठी भाषाही म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे अशा गोष्टी झाल्यात की पोरखेळ झाल्यासारखं मराठी भाषेचा अपमान करत सुटलेत कोणी. तर मी महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगेल की सर्वांनी एकत्र येऊन ह्या कुठंतरी थांबल्या पाहिजे गोष्टी, कारण की छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही पुरुष आहेत, थोर पुरुष आहेत, महान पुरुष आहेत, यांचा अपमान होता कामा नये, मराठी भाषेचा अपमान होता कामा नये. स्वाती पाटील यांनी झालेला प्रकार सांगत कोणताही पक्ष म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून पुढे या आणि आपली मराठी भाषा जपा, तिचा अपमान करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान मूग गिळून सहन करू नका. एक मराठी माणूस म्हणून पेटून उठण्याची हीच ती वेळ आली असल्याचे सांगत संपूर्ण महाराष्ट्रासह नवी मुंबईच्या जनतेला हाक दिली. नमस्कार, मी स्वाती पाटील. गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा चालू आहे की मराठी गाणं वाजू न दिल्यामुळे जे काही एक सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत माझे की वाशीतील टेस्ट ऑफ पंजाबमध्ये मी तिथे रिक्वेस्ट करून देखील आणि ज्या समोरचे जे लोक आलेले होते तिथे कार्यक्रमासाठी त्यांनी रिक्वेस्ट करून देखील 2.5 तास तिथे मराठी गाणं वाजलं नव्हतं. तर तो माझा मुद्दा होता सगळ्यात मोठा की मराठी गाण्यांना इतकी खालच्या दर्जाची वागणूक का दिली जाते, त्याच्या संदर्भात मी आवाज उठवला होता. परंतु अर्धवट माहिती सगळीकडे गेल्यामुळे त्याबद्दल ती माहिती पुन्हा दबली गेली ना, त्याच्यावर पुढे काय झालं. आणि ज्यांनी मला तिथे येऊन मदत केली, जे मनसेचे लोक होते त्यांनी पण तिथे येऊन मदत केली, परंतु कुणाच्याही बोलतात ना की सगळ्यांनी इतकी रिक्वेस्ट करूनसुद्धा त्यांनी त्या गोष्टींना न जुमानता जी अरेरावी दाखवली होती आणि त्याच्यानंतर जे न्यूजमध्ये वेगळ्या प्रकारे माफीनामा आला गेला, परत वेगळे मुद्दे उचलले गेले, त्याच्यामुळे आज इव्हेंट असोसिएशनला किंवा जे मी इव्हेंट करते तर तिथे हेही दाखवलं की गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला आहे असं उघडकीस आलं. पण असं काहीही नव्हतं. 2.5 तास मी रिक्वेस्ट केलेली होती, 2.5 तासामध्ये गाणं वाजलं गेलं नव्हतं. आज आमच्या इथे आमची वेडिंग इव्हेंट असोसिएशनची जी कमिटी आहे ते कमिटीचे सर्व सभासद तसेच फाउंडर मेंबर्स इथे आहेत. त्यांनी आज पाठिंबा देण्याकरता मला माझ्या कार्यालयात येऊन भेट दिली, कारण त्यांना देखील असंच कळालं होतं की हे गैरसमजमुळे झालेलं आहे. परंतु मी काही त्यांना गोष्टी पुढे आणल्या, दाखवल्या की नेमका काय प्रकार घडला होता. तर आज त्यांनाही कुठेतरी या गोष्टीचं दुःख आहे की मराठीला कम्प्लिटली या ठिकाणी खूप वाईट पद्धतीने हे केलं जाते, दाबलं जाते किंवा कुठेही लोक मराठीला पूर्णपैकी सिरियसली घेत नाही आहेत. आणि तो मुद्दा मला असा मांडायचा आहे की प्रत्येकाने पक्षातून नाही तर मराठी म्हणून पुढे यावं आणि मराठीला आपल्या कुठेतरी आहे ना जागा निर्माण करावी, कारण ही जागा कुठेतरी लोप पावत आहे. आम्ही सगळे बघत आहोत आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी. बरेच लोक येतात मराठीला कशाही पद्धतीने बोलून जातात. महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्याचदा कित्येक गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि त्यातलाच हा एक मुद्दा आहे. ह्याला छोटं समजू नका. असंच छोटे करत 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 असे भरपूर मुद्दे आहेत. आणि आज सगळ्यांची हिंमत बाकीच्या लोकांची ह्याच्यामुळेच वाढलेली आहे की त्यांना असं वाटतं की मराठी लोक कुठेही आवाज उचलणार नाहीत, पण आम्ही खरंच आवाज उचलू. आणि आहे ना, माझं आज हे प्रोफेशन जरी असलं तरी मी अजूनही सांगते की मी कुठे जाऊन अरेरावी करत नाही की मराठीच गाणी वाजवा. पण जर काय क्लायंट बोलत असेल किंवा ज्यांनी ऑर्डर दिलेली असते, ज्यांचा प्रोग्राम असेल, त्यांनी मराठीची जर काय गाण्यांची फरमाईश केली तर तिथे मराठी गाणं हे वाजलंच पाहिजे. किंवा आम्हीसुद्धा कुठल्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे आम्हाला वाटलं की सगळी गाणी वाजत आहेत, मराठी पण वाजलं पाहिजे, आम्ही सगळी ऐकू, पण मराठी जेव्हा लावा असा आम्ही जेव्हा त्यांना आग्रह करू तर त्यांनी तिथे लावावंच गाणं, हीच विनंती आहे. इथून पुढची भूमिका हीच आहे की आम्हाला हा न्याय मिळावा. आणि जर काय आता कुठे असं पुन्हा आढळलं की मराठी गाणं नाही वाजत कुठल्या रेस्टॉरंटमध्ये, तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर आवाज खरंच उठवा. आज मला कळालेलं आहे
की जेव्हा खरं कळेल तेव्हा नक्कीच सगळे मराठी एकत्र येतील, कारण अर्धवट माहिती सगळीकडे गेलेली आहे. पूर्ण माहिती जेव्हा सगळीकडे जाईल तर नक्कीच आपले सगळे मराठी एकत्र येतील आणि ही मला आशा अपेक्षा दोन्हीही आहे. त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांना मला विनंती आहे की त्यांनी पक्ष म्हणून नाही पण मराठी म्हणून पुढे यावं. ते सगळ्यात अत्यंत वाईट गोष्ट आहे आज की महाराष्ट्रामध्ये राहून असे कित्येक लोक आहेत, भले त्यांची ही जन्मभूमी नाही पण त्यांच्यासाठी ही त्यांची कर्मभूमी आहे आणि ह्याचा ते विसर पूर्ण त्यांना पडलेला आहे. जर त्यांना हे पटलं की कर्मभूमी आहे आणि आज ह्या कर्मभूमीची अस्मिता वाचवण्याकरता ज्यांनी लढाया लढल्या, ज्यांनी बलिदान दिलेले आहेत, अशा लोकांना देखील ते लोक वाईट बोलायला कमी जास्त करत नाही आहेत. आज त्यांच्याबद्दलही ते लोक वाईट उद्गार काढतात. म्हणजे त्यांची मजल कुठपर्यंत गेली याचा विचार सगळ्या मराठी लोकांनी एकत्रित केला पाहिजे. आणि ही हिंमत, ही ताकद त्यांना कुठून येते आमचा हा प्रश्न आहे. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, इतक्या वाईट पद्धतीने त्यांच्याबद्दल पण बोललं गेलेलं आहे. ज्यांना आज आम्ही अदबीने नाव घेतो, आमच्यासाठी ते दैवत आहेत महाराष्ट्राचे. आणि अशांना सुद्धा जेव्हा इतक्या वाईट पद्धतीने बोललं जातं तर कुठल्याही मराठी माणसाने शांत बसू नये ही आमच्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेणुसेसह शिल्पा नरोड यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.